जय हरी विठ्ठल। आज आषाढी एकादशी। आषाढी एकादशीच्या तमाम वारकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा। पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी साष्टांग दंडवत। भावांनो आणि बहिणींनो, महाराष्ट्राला खूप मोठी वारकरी चळवळीची परंपरा आहे। महाराष्ट्र ही संतांची समाजसुधारकांची भूमी म्हणून जगात ओळखली जाते। पंढरीचा पांडुरंग हा शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्यांचं दैवत म्हणून ओळखला जातो। गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं विविध दिंड्या पायी चालत पंढरीकडे निघाल्या होत्या। त्या दिंड्यांचं आगमन नुकतंच पंढरीच्या नगरीत झालेलं आहे। खरे तर वारी ही केवळ महाराष्ट्राची नव्हे, देशातील आणि जगातील एक सांस्कृतिक वैभव आहे। या वारीमध्ये आम्हाला कधी धर्मभेद दिसत नाही, कधी जातभेद दिसत नाही, कधी वर्णभेद दिसत नाहीत। अगदी सगळ्या जाती, धर्माचे, पंथांचे, विविध भाषा बोलणारे लोक पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी येतात। संत नामदेवरायांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर यारे यारे लहान थोर, याती भल त्या नारी नर। वारकरी चळवळीचे कळस म्हणून ओळखले जाणारे संत तुकाराम महाराजांच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर आम्हा वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ, इथे कुठल्याही स्वरूपाचा भेद नाही। संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज तथा तमाम संत मंडळीने मानवता सांगितली, समता सांगितली, समाजाचं आपल्या अभंगातनं प्रबोधन केलं। शेतकरी, कष्टकरी हा वारीमध्ये ऊन, वारा, पाऊस, थंडी याचा आनंदाने सामना करीत, मुकी हरिनामाचा गजर करीत पंढरीकडे येत असतो। आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकऱ्यांना शुभेच्छा देत असताना पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी एकच विनम्र प्रार्थना। महाराष्ट्रासह देशभरातील आणि जगभरातील मानवजातीचं कल्याण होते, त्यांना सुखी, समृद्धी आणि चांगलं आरोग्य लाभू दे। मोठ्या आशेने, आकांक्षेने, अपेक्षेने आलेला शेतकरी, कष्टकरी वर्ग तुझ्या चरणी लीन होतो आहे। त्या शेतकरी, कष्टकऱ्यांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद येऊ दे। पाऊस पाणी चांगलं होऊ दे, त्याच्या श्रमाला, घामाला किंमत येऊ दे, त्याच्या मालाला चांगला भाव मिळू दे, हीच विठ्ठलाच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो। ही एकतेचा संदेश देणारी, ही मानवतेचा संदेश देणारी, अखिल विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना करणारी ही वारी आज पंढरीच्या चरणी लीन होते आहे। त्या वारकऱ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो। एकतेचा, समतेचा हा झेंडा बुलंद राहो, हीच प्रार्थना। जय हरी विठ्ठल।